ह्या 7 महिन्याच्या पिरियडमध्ये मी खूपच केअर घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीची. म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडून दिली. पाहिजे ती गोष्ट खायला, पाहिजे तिथे फिरायला, या सगळ्या गोष्टी. आणि बाकीचे तर फॅमिली मेंबर्स आहेतच, त्यांनी पण भरपूर लाड किरवले रे आत्तापर्यंत आणि पुरवत राहतील. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जेव्हा ही गुड न्यूज कळाली तेव्हा हिचा विश्वासच बसत नव्हता. पण आत्ता जवळजवळ आता 7 महिने झाले आणि आज फायनली बेबी शॉवर आहे आणि हॅपी पण आहे. खूप छान वाटतंय की ही आपलं बिगिन आहे काही दिवसांनी. बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. ही वाकली फळांनी लगडली, हिला पराच्या गादीवर हळू बसवा. किती ग लाजली लाजुनी हसली, हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला, कोकिळ कुहू कुहू गाई. चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे, होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी, तुला मुलगी हवी की हवा मुलगा. जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा मला कळालं तेव्हा खूप आनंद झाला आणि एक अशी जबाबदारी चं भान झालं की आता बायको आहे तर बायकोसोबत आता बाळ पण येणार आहे, बाळाची काळजी घेणार. आईच्या काळजीसोबत बाळाची जबाबदारी वाढल्यामुळं बाळाची जबाबदारी आता वाढणार आहे. तर सगळ्या गोष्टी आपण कशा पार पाडायच्या ह्या सगळ्या गोष्टींचं आता नियोजन माझं चालू आहे आणि छान वाटलं, खूप भारी वाटलं आणि उत्कर्ष तुझे खूप खूप आभार या सर्व गोष्टीबद्दल. आणि ते मला जगाच्या सर्वात चांगलं सुख दिलेलं आहे.